मंत्री महोदय अतिशय सुंदर उत्तर देत आहेत, पण समाधान मात्र कोणाचं होत नाहीये। मंत्री महोदयांना माझा असा प्रश्न आहे, सांगली जिल्ह्यामध्ये उत्तरामध्ये असं म्हटलंय की 1686 शाळा आहेत आणि त्यापैकी जवळपास 595 याला किरकोळ दुरुस्ती लागणार आहे आणि 1075 या वर्ग खोल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दुरुस्ती लागणार आहे। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून माझा असा प्रश्न आहे की राज्यामध्ये अशा नादुरुस्त शाळांची संख्या किती आहे? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, वर्षाला या शाळांना दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पामध्ये किती तरतूद आपण करता? तिसरा प्रश्न, या राज्यातल्या नादुरुस्त शाळांना दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला किती आर्थिक तरतूद आवश्यक आहे एकूण, आणि वर्षाला किती करता? आणि मग अशी जर तरतूद अध्यक्ष महोदय, म्हणजे आर्थिक तरतूद जर आपल्याला समजा 40,000 कोटीची असेल, वर्षाला जर 400 कोटी रुपयाची तरतूद होत असेल, तर मग किती वर्ष या शाळा खोल्यांच्या किंवा शाळांच्या दुरुस्तीला लागतील? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून ही 4 पॉइंटेड प्रश्न आहेत। मी पुन्हा रिपीट करतो की एकूण नादुरुस्त शाळा खोल्या राज्यामध्ये किती आहेत संख्येनं, त्याला किती निधी लागणार आहे, अर्थसंकल्पामध्ये वर्षाला किती तरतूद होते आणि त्या तरतुदीनुसार किती वर्ष या शाळांच्या दुरुस्तीला लागतील? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अमितजी देशमुख यांनी विचारलेल्या माहितीनुसार युडायस 2023-24च्या माहितीनुसार राज्यात जिल्हा परिषदेच्या एकंदरीत 60,344 शाळा आहेत। सदर शाळांमध्ये एकूण 2,54,298 वर्गखोल्या आहेत। त्यापैकी 23,973 वर्गखोल्यांना मोठ्या दुरुस्तीची गरज आहे आणि 22,716 वर्गखोल्या धोकादायक आल्याचे निदर्शनास येते। याच्याकरता दरवर्षी आपण निधीची तरतूद करत असतो, परंतु आपलं बोलणं आहे की जी निधीची आपण तरतूद करतो ती कमी पडते। चला उत्तर तुम्ही बोला ना, तुम्ही का थांबलाय? निधीची तरतूद त्या ठिकाणी कमी पडते आहे। स्कोपच्या बाहेरचा प्रश्न आहे, याच्यामध्ये विचारला नव्हता। अध्यक्ष महोदय, एकच मिनिट। अध्यक्ष महोदय, स्कोपच्या बाहेर हा प्रश्न नाहीये। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे, आकडेवारी तुम्ही खोल्यांची सांगितली, शाळांची सांगितली, नादुरुस्त छोट्या दुरुस्त्या आणि मोठ्या दुरुस्त्या याही सांगितल्या, पण त्याला नेमका निधी किती लागणार आहे? अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे अध्यक्ष महोदय, आणि या संदर्भामध्ये हा प्रश्न या ठिकाणी सन्माननीय विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलाय। या प्रश्नाचं गांभीर्यानं मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं अशी माझी विनंती आहे। या ठिकाणी आपला जो प्रश्न उपस्थित करण्यात आला होता अमितजी, तो 4 जिल्ह्यांकरिता आला होता। 4 जिल्ह्यांची माहिती एक मिनिट देतो तुम्हाला, ती पण माहिती देतो। 1 मिनिट, त्यांचं उत्तर 4 जिल्ह्याची माहिती आपल्याला दिली। राज्यामध्ये जवळजवळ 57 कोटी रुपये 2023-24 मध्ये आपण त्या ठिकाणी उपलब्ध केले होते आणि 24-25 मध्ये 160 कोटी रुपयांची तरतूद आपण त्या ठिकाणी केलेली होती। ठीक आहे, दिलं ना त्यांनी, आकडेवारी दिली ना आता। किती तरतूद ते करतात याबद्दल भाष्य नाही, आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या जनतेनं किती वर्ष वाट पाहायची या शाळा दुरुस्त होण्यासाठी, हे कळालं पाहिजे अध्यक्ष महोदय। हे कळालं पाहिजे अध्यक्ष महोदय, हा प्रश्न गंभीर आहे। तुम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे आहे की आता जी कामं प्रस्तावित आहेत किंवा जी कामं करायची आहेत त्यासाठी लागणारा निधी हा तुम्ही कधी उपलब्ध करून देणार, हा तुमचा प्रश्न आहे का? हा हजारोंच्या संख्येने या शाळा आहेत। महाराष्ट्रातली जनता हे समजून त्यांचं म्हणणं तेच आहे की तुम्ही स्कोप मध्ये सध्या ज्या जिल्ह्याबद्दल विचारताय राज्यातला प्रश्न अध्यक्ष महोदय, प्रश्न राज्यातील शाळांचा आहे, राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दुरुस्तीबाबत हा प्रश्न आहे। माझा प्रश्न हा आहे की निधी एकूण किती लागणार आहे या शाळांना दुरुस्त करायला आणि किती वर्ष वाट पाहावी लागेल विद्यार्थ्यांना? अध्यक्ष महोदय, एक मिनिट अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य अमित देशमुख साहेबांनी जी एक मिनिट
नाही बसा, असं काय करता, बसा, बोला मंत्री महोदय बोला. सन्मान्य सदस्य अमित देशमुख साहेबांनी जी चिंता या ठिकाणी व्यक्त केली, ही परिस्थिती काही ह्या 5-10 वर्षात तयार नाही झाली. एक मिनिट, मागच्या अनेक वर्षामध्ये आपल्याकडनं या ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आलं. मी आपल्या सांगण्याप्रमाणे मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी कार्यक्रम हातात घेतला आणि संपूर्ण राज्यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम त्या ठिकाणी सुरू करण्यात आला. आणि आता मागच्या आपण बघतोय 10 वर्षापासून जी परिस्थिती सुधारण्याचा परिस्थिती बदललेली आहे. ठीक आहे, आपण स्पेसिफिक उत्तर द्या. या ठिकाणी अमित देशमुख साहेबांची भावना लक्षात घेता आपण लवकरच आराखडा, राज्यातल्या शाळांच्या दुरुस्तीकरिता आराखडा घेऊ आणि लवकरात लवकर याच्याकरिता अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून ह्या महाराष्ट्रातल्या शाळा अजून बळकट करू.